आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। जत तालुक्यातील शालेय प्रधानमंत्री पोषण शक्ती आहार योजनेत विद्यार्थ्यांच्या पंक्तीत डुकरांचा वावर। पोषण आहार योजनेकडे प्रशासकीय यंत्रणाचे दुर्लक्ष। विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले। सुस्तावलेल्या प्रशासनाला जाग केव्हा येणार असा प्रश्न पालकांतून विचारणा होत आहे। जत तालुक्यातील शाळांमधून प्रधानमंत्री पोषण शक्ती आहार योजना 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चालू असून योजना शालेय मुख्याध्यापक यांच्या नियंत्रणाखाली बचत गटामार्फत दिली जात आहे। पण या योजनेकडे मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख व पंचायत समिती शिक्षण विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने दिसून येते। ही योजना अत्यंत निकृष्टपणे चालवणे जात असल्याचे दिसून येत आहे। जत तालुक्यातील शाळांमध्ये पोषण आहार वाटपात दुर्लक्ष केलं जातं। बऱ्याच शाळांमध्ये पोषण आहार योजना यांचा ठेका स्वतः मुख्याध्यापक व शाळेतील शिक्षक चालवत आहेत। गरजू महिलांना फक्त मानधन दिले जात आहे। बऱ्याच शाळांमध्ये शिक्षकांनी इंधन व भाजीपाल्याचा ठेका घेतला असून यामध्ये अनियमितता दिसून येते। बऱ्याच शाळांमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे। विद्यार्थी पोषण आहार खात असताना विद्यार्थ्यांच्या पंक्तीजवळ भटक्या कुत्री व डुकरांचा वावर वाढल्याने याचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो। याबाबत पूर्णपणे प्रशासन दुर्लक्ष करत आहे। अशा वेळी अस्वच्छ प्राण्यांचा संसर्ग होऊन विद्यार्थी यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे। पण शालेय पोषण आहार योजनेकडे पंचायत समितीकडील अधिकारी, केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक व शिक्षकांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे। सध्या जत तालुक्यातील पूर्व भागांमध्ये हे चित्र पूर्णपणे विदारक दिसून येत आहे। अशा घटनांमुळे पालकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे। याची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करून शालेय पोषण आहार स्वच्छ वातावरणात विद्यार्थ्यांना खाण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे अशी पालक वर्गातून मागणी होत आहे। तसेच इंधन व भाजीपाला याचा ठेका चालवणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षक यांचा शोध घेऊन संबंधित शाळांवर कारवाई करावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।